जगामध्ये एक कॉम्पिटिशन चालतं, वर्ल्ड्स बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन. जगातल्या लाखो शाळा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. ह्या वर्षी आम्ही जालिंदर नगरच्या शाळेला त्याच्यामध्ये उतरवलं होतं त्या स्पर्धेमध्ये. ह्या फिल्टरमधून योगायोगाने आम्ही पुढं जात राहिलो प्रत्येक फिल्टरमधून. आणि त्यानंतर मागच्या ह्या आठवड्यामध्ये आम्हाला त्यांचा मेल आला की तुमची शाळा जगामध्ये टॉप 10मध्ये सिलेक्ट झालेली आहे. आपल्या भारतातली ही एकमेव शाळा आहे की जी टॉप 10मध्ये सिलेक्ट झाली. टॉप 10पर्यंत आम्ही आमच्या कामावर पोचत होतो किंवा लोकसहभागावर पोचत होतो. पण आता टॉपची शाळा निवडायला पब्लिक वोटिंगचा क्रायटेरिया आला आहे. ज्याला ईमेल आहे ज्याच्याकडं तो वोट करू शकतो. पण आता ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया राबवायला आमचा संपर्क कदाचित कमी पडेल, आम्ही डोंगरात काम करणारी माणसं. पण मी तुमच्या माध्यमातून तेही आवाहन करेल सगळ्यांना, किंवा माझ्यापेक्षा तुम्ही ते आवाहन केलं तर चांगलं होईल. एक सरकारी मराठी शाळा जी एका दुर्गम भागामध्ये, एका आदिवासी भागामध्ये, ज्या ठिकाणी जायला रस्ता नाही आहे, ज्या ठिकाणी फोनला नेटवर्क नाही आहे, जी शाळा बंद होणार होती, अशी शाळा आज जागतिक कीर्तीच्या पहिल्या टॉप 10मध्ये आलेली आहे. आणि तिला जर नंबर 1 करायचं असेल तर आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊ, तर त्या लिंकवरती जाऊन सगळ्यांनी जास्तीत जास्त वोटिंग करायचं आहे. आणि आपल्याला हे एन्श्योर करायचं, मेक श्योर करायचे की हीच शाळा जगामध्ये नंबर 1 म्हणून डिक्लेअर झाली पाहिजे. कारण की ते कामावरती त्यांच्या ते टॉप 10मध्ये गेलेले आहेत. वोट करायचे तेवढं तरी आपण प्रत्येकाने नक्की केलंच पाहिजे.